नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, एक साधारणपणे जर विचार केला एक 40-50 दिवसापासून सततचा पाऊस चालू आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी डोकेदुखी झाली आहे ती म्हणजे सड प्लॉटमध्ये सड दिसती आहे। तर त्याचबरोबर इथून पुढे आपण आपल्या प्लॉटमध्ये जे आपल्याला फर्टिगेशन करायचं नाही आहे, पण जैविकमध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, कुठले आपण औषधे आपण सोडले पाहिजे, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, सध्याची कंडिशनला जर आपण विचार केला तर सर्वच भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये सडन हा प्रामुख्याने सर्वांच्या डोळ्यासमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की सडन, तर त्यामागचे जे कारण आहे तर ते आपल्याला चेक करायचे आहे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा भागांमध्ये जास्तीचा पाऊस, मुसळधार पाऊस पडलेला आहे। जर आपल्या प्लॉटला समजा चांगली भर लागलेली नसेल आणि जर आपल्या प्लॉटचं जे आल्याचा जो कंद आहे तर तो कंद उघडा पडलेला असेल, तर अशा वेळेला त्या कंदाला जर आपल्याला सड दिसत असेल किंवा जो कंद पिवळा होत असेल, तर अशा वेळेला जे का आपल्या प्लॉटमधील जो कंद आहे त्याला डंक माशीने जे का डंक मारलेला आहे। तर असं ओळखीचं आपल्याला समजून येत असतं। तर त्यासाठी प्रामुख्याने आपल्या प्लॉटमध्ये भर आपण लावलेली आहे का नाही आहे, आपला कंद माती आड गेलेला आहे किंवा नाही आहे, ते आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे नॅमेटोड, सूत्रकृमी। नॅमेटोडमुळे पण बरेचसे प्लॉट जे आहे का ते इथून पुढे जे आहे का खराब होत असतात, जसं की पिवळापणा येणे, त्याचबरोबर पिकाचा जो वाढ आहे ती पूर्णपणे स्टॉप होत असते। त्याचबरोबर पिकाला जे आहे का जो करपा आहे तो करपा वाढत असतो, त्याचबरोबर जो टिपका आहे जो डॉट तर तो वाढत असतो। तर हे जे लक्षणं आहे समजा, तर हे जे लक्षणं नॅमेटोडचे आहे, तर बरेचशा प्लॉटमध्ये ज्या शेतकऱ्यांनी समजा नॅमेटोडचं सूत्रकृमीचं प्रिव्हेंटिव्हमध्ये किंवा आता त्याचा प्लॅन केलेला नसेल, तर अशा प्लॉटमध्ये बऱ्याचशा प्लॉटमध्ये 80% आसपास प्लॉटमध्ये नॅमेटोड दिसून येत आहे। त्याचबरोबर कंदमाशी ती पण दिसून येत आहे। या दोन्ही गोष्टीमुळे जे का आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सडनचे लक्षणं दिसून येत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये कंद कूज आहे किंवा जे मूळ असते मूळ कूज आहे, तर ते पण चेक करणं खूप गरजेचं आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो कंद आहे तो चांगला आहे, त्याचबरोबर जी मूळ आहे ती मूळ खराब झालेली आहे। तर हे पण आपल्या प्लॉटमध्ये होत असेल तर किंवा नाही होते ते आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले असेल तर त्यांना इथून पुढे जे आहे आपल्याला फर्टिगेशन करायचे आहे, तर ते फर्टिगेशन आपल्याला जैविकमध्ये करायचे आहे। कारण की रासायनिक खतं तर आपण देऊ शकत नाही, ज्यांच्याकडे असेल त्यांनी चुकूनही देऊ नये, कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागू शकतं त्यासाठी। तर सर्वप्रथम आपल्याला जैविकमध्ये बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे। जर वापसा कंडिशन असेल तर वापसा कंडिशनमध्ये जे आहे आपल्याला जैविक बॅक्टेरियांचा वापर करायचा आहे। जर समजा सततचा पाऊस चालू असेल आणि जमीन पूर्णपणे ओली असेल तर अशा वेळेला आपल्याला वापर करायचा नाही आहे किंवा थोड्या दिवसासाठी आपल्याला त्याला थांबवायचं आहे। पण जर जमीन कंटिन्यूस जरी आपली समजा ओली होत असेल आणि आपला प्लॉट खराब होत असेल, तर अशा वेळेला काही औषधी असतात की जमिनीमधील जो ट्रेसमध्ये आपला प्लॉट जात असतो, तर तो ट्रेसमध्ये जो गेलेला प्लॉट आहे तर तो रिकवर करण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी आणि प्लॉट आपला चांगला ठेवण्यासाठी जे आहे का ते मदत करत असतात। तर त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे, एक मॉलिक्यूल आहे ऑर्थोसिलिक ॲसिटिक ॲसिड। हा मॉलिक्यूल पण जमिनीमधील जो ट्रेसपणा आलेला आहे, पिकाला जो ट्रेसपणा आलेला आहे तर तो दूर करण्यासाठी जे आहे का आपल्याला मदत करत असतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रानडे कंपनीचे लेन्सपर पण एक औषध चांगले आहे। 1 एकर क्षेत्रासाठी आपण त्याचा वापर 2 किलोच्या आसपास जरी केला, जमिनीमधील जर अति पाणी साचलेलं असेल किंवा जमिनीमध्ये अति पाणी साचत असेल, वापसा कंडिशनमध्ये जर येत नसेल, तर अशा वेळेला आपण याचा वापर करू शकता। एकदम चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहे समजा, किंवा मग आपल्या पिकासाठी एकदम चांगल्या प्रकारे ते मदत करू शकते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, वेल ॲग्रो कंपनीचे टलेट 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला त्याचा 1 लिटरचा जरी आपण त्याचा वापर केला तरी आपल्या प्लॉटमधील जो ट्रेसमध्ये गेलेला आपला प्लॉट आहे तो आपल्याला रिकवर करण्यासाठी आणि आपला प्लॉट चांगला तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सततच्या पावसामुळे आपल्या प्लॉटमध्ये मधील जी तंतमुळं असते समजा, तर ती डिॲक्टिव्ह होत असते, मरण पावत असते। जास्त पाणी जर जमिनीमध्ये जर राहिलं समजा, तर अशा वेळेला तर ती तंतमुळं आपली जास्तीत जास्त कशी वाढेल त्याचा आपल्याला प्लॅन करायचा आहे।
तर त्यासाठी आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचे मायक्रोरायझा घेऊ शकता. त्याचबरोबर ते जरी अवेलेबल झालं नाही तर कुठल्याही कंपनीचे चांगले युमिक जेल CBD जेल जे असतं समजा तर ते आपण घेऊ शकता. ते जरी अवेलेबल झालं नाही तर कुठल्याही चांगल्या कंपनीचे आपण ह्युमिक ॲसिडचा वापर करून आपल्या जमिनीमधील जे पीक आहे समजा त्याची पांढरी मुळं आपण वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे आपण त्याची मदत करू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे झाल्यानंतर आपल्याला जे जर आपल्या प्लॉटमध्ये सडन असेल तर आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनासचा वापर करू शकता, किंवा जर सडन नसेल तरी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनासचा आपल्याला वापर करायचा आहे. ते केल्यानंतर आपल्याला पुढचे फर्टिगेशन करायचे आहे. ते फर्टिगेशन म्हणजे जैविकमध्येच करायचे आहे आपल्याला. त्यामागचं एक कारण आहे, आज गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. त्याचबरोबर जर अति पाऊस पडला आणि पुढील जे वातावरण आहे पित्तरपाडा, तर त्यामध्ये वातावरणामध्ये इन्व्हायरमेंटमध्ये जे आहे का बराचसा बदल होत असतो, अनबॅलन्स होत असतं, तापमान खूप वाढत असतं, त्याचबरोबर जे आहे का पाऊसही पडत असतो. तर अशा वेळेला आपल्या जमिनीमध्ये हिटिंग होऊ नये किंवा मग आपला प्लॉट जास्त सडन किंवा मग प्रॉब्लेम येऊ नये, तर त्यासाठी जे आहे का आपल्याला जैविक NPKचा आपल्याला वापर करायचा आहे. NPK तर ते काय थोडक्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. NPK म्हणजे N जे असतं नायट्रोजन, नत्रची जी बॅक्टेरिया असते ते जमिनीमधील जे नत्र असतं तर ते झाडांना आणून देण्यासाठी मदत करत असतं. त्याने आपला प्लॉट काळोखी त्याचबरोबर वाढ होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. त्याचबरोबर PSB फॉस्फरस जो असतो समजा तर तो फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर पानरुंद वगैरे होण्यासाठी आपल्याला तो मदत करत असतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचं जे आहे तर फॉस्फर आपलं पोटॅश KMB जे असतं समजा, तर जे पोटॅश असतं जमिनीमधील जे पोटॅश आहे समजा तर ते झाडांना आणून देण्यासाठी काम करत असतं. त्याचबरोबर जे पीक आहे समजा त्याची आपल्याला चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतं. एक मॉलिक्यूल आहे, एक घटक आहे समजा वाढ होण्यासाठी, दुसरा घटक आहे समजा फुटवा होण्यासाठी, तिसरा घटक आहे समजा त्याची साईज बनवण्यासाठी. हे जरी केलं आपण तरी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्या व्यतिरिक्त आणखीन हे केल्यानंतर त्याचं पुढचे जे डोस आहे समजा ते आपण प्रोटीन्स घेऊ शकता. त्याचबरोबर दुसरे विटॅमिन्स जे असतात समजा ते घेऊ शकता. त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही की महाफर्ट वगैरे जे आहे समजा, त्याचबरोबर प्रोटीनोवा होते, जे आता मी प्रोडक्ट सांगतोय समजा माझ्याकडे आहे ते मी सांगतोय समजा, पण मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचे जेही मिळाले ते तुम्ही घेऊ शकता. अशा प्रोडक्टचा वापर करून आपला प्लॉट आपण डेव्हलप करू शकता, साईज बनवू शकता, एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट आपला एकदम व्यवस्थित ठेवू शकता. हे सांगण्याचं कारण हेच आहे शेतकरी मित्रांनो, चालू वर्षाला बऱ्याचशा भागांमध्ये, बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर केरळमध्ये, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये ज्या भागांमध्ये आले घेतलं जातं तिथं आल्याचे जे उत्पादन आहे ते वाढलेलं आहे. तर आपला जो प्लॉट आहे कमी दिवसामध्ये चांगला डेव्हलप कसा होईल, त्याचबरोबर खर्चावरती नियंत्रण कसं मिळेल, त्या अनुषंगाने आपला जो प्लॉट आहे आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला डेव्हलप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चांगले रेट कसे मिळेल त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. जे तुमचे शेतकरी मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा. आणि इथून पुढे आपण जैविक स्लऱ्या, ज्या कुठकुठल्या स्लऱ्या आपण बनवल्या पाहिजे आणि आपल्या कुठल्याही पिकासाठी व्हेजिटेबल असो किंवा आलं असो त्याच्यासाठी आपल्याला कामामध्ये घेतलं जाईल त्या व्हिडिओविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच बघत जा. धन्यवाद.